आपल्यासोबत हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आहे. साहेब, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. तुम्ही बंड केलं, त्यानंतर व्हिडिओ करत आव्हान केलं की माझ्या तुम्ही निर्णयाला साथ द्या. लोक माझ्यावर टीका सुद्धा करतील, पण काही जणांना माझा निर्णय सुद्धा आवडेल. आज हजारोच्या संख्येनं जे आहे ते तुमच्या स्वागतासाठी नांदेड विमानतळावर सगळे शिवसैनिक आलेले आहेत. नाही, मी तुम्हाला मागे म्हणलो होतो की मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कारण सगळ्याचं म्हणणं होतं की आपल्याला जर मनोभावी जर सेवा करायची असेल लोकांची, जर चांगल्या पद्धतीनं जर विकास कामं करायची असेल तर आपल्याला सत्तेत जावं लागेल. आणि आत्ताची जशी काही तुम्ही जे हे बघायला लागलेत की ज्या पद्धतीची सत्ता आता आहे, तर विरोधी पक्षात राहून काहीही तुम्हाला करता येणार नाही. लोकांनी जी अपेक्षा आपल्याकडून केली ती पूर्ण करता येणार नाही. त्या हिशोबाने मग मी हे सगळं पाऊल उचललेलं आहे. बरं, त्यानंतर बरीचशी टीका तुमच्यावर झाली. कृष्णा आष्टीकर आणि सुषमा अंधारे यांच्यात चांगलाच वार आणि पलटवार झालेला आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? बघा, मी काल सुद्धा एका बाईटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी जी मी बाईट पाठवली होती याच्यामध्ये, हे बऱ्याचशा गोष्टी या बोलण्यावरूनच वाढायला लागल्यात. आणि असंविधानिक माणसानं बोलू नये असं माझं मत आहे. सुशिक्षित लोक आपण किमान आमच्यासारख्यानं तरी आपली पातळी सोडू नये. आणि पातळी सोडून वागल्याच्या नंतर मग कसं असते, अरे म्हणलं की कार्य तर कोणीतरी म्हणणारच आहे. आणि कोणाला कमी असतं काय, हे सगळ्या गोष्टीचा विचार नाही केला असं आहे का? सगळ्याच गोष्टीचा विचार करूनच केलेला आहे. आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी जर सांगितलं तर आपण कार्यकर्त्याच्या जीवावरच असतो. कोणाच्या जीवावर निवडून लढवतो आपण, कोणाच्या जीवावर करतो आपण सगळ्या गोष्टी. कार्यकर्त्याचं सगळ्याचं मत असेल तर मी काय करणार होतो? बरं साहेब, 15 तारखेपर्यंत तुम्ही वारंवार सांगत गेले की मी कुठेच जाणार नाहीये. ऑपरेशन टायगर ह्या चर्चा बंद करा, या प्रसार माध्यमांनी सोडलेलं आहे. त्यानंतर नागेश पाटीलला असं काय झालं की त्यांना ठाकरेंची साथ सोडावी लागलेली आहे? तेव्हा जर तुम्ही बघितलं असेल तर माझ्या मुलाची निवडणूक चालू होती, त्यामुळं ह्या गोष्टीचा अंदाजा मला सुद्धा नव्हता की हे असं या पद्धतीचं या दिवशी होईल असं काही करावं लागेल. खरं तर मी 100% माझा मुलगा हा निवडून येण्याचाच कॅन्डिडेट होता. पण ऐन टायमावर मला असं झाल्यामुळं, मला तिकडे जावं लागल्यामुळं माझ्या मुलाला मतं कमी मिळाली. त्याचं कारणीभूतच मी आहो, यात काही दुमतच नाही, मला मान्यच करावं लागेल ते. बरं, तुम्ही असता तर निकाल वेगळा असता? 100% वेगळा राहिला असता. मी जर इथं राहिलो असतो तर 1000% वेगळा निकाल लागला असता. आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की कोण्या पद्धतीनं मग लोकांनी वेगळ्या ट्विस्ट केलं. आणि महाविकास आघाडीच्या त्या सुषमा अंधारेनं काय गोष्टी केल्या किंवा कोणीकडे काय केलं. आता जर सुषमा अंधारेला एवढं तर कळायला पाहिजे होतं की हे महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार आहे, मग याला नाही द्यायचं तर काय बीजेपीला द्यायचं का? मग बीजेपीला तुम्हीच जर द्या म्हणता तर मग आम्ही तिकडे गेलेलं काय वाईट आहे? असा सगळा विषय आहे. बरं साहेब, या ऑपरेशन टायगरची सुरुवात कधीपासून सुरू झाली? आता तुम्हीच माध्यमातून तुम्ही सारखं म्हणत होतात, पण खरं सांगायचं तर तुम्हीच जबाबदार आहे. याला आम्हाला तिकडे पाठवायला जबाबदारच तुम्ही, असं माझं मत आहे. नाही, पण नागेश पाटील आष्टीकरला कधी जाणीव झाली की आपण नाही इथं राहिलं नाही पाहिजे असं? नाही, मी बरेचदा वारंवार ज्या वेळेस तुम्ही चर्चा करत होतात की ऑपरेशन टायगर, मग बरेच वेळेस कार्यकर्ते येऊन बसायचे, म्हणायचे की काय चाललंय साहेब, काय नाही. मला अजून तर काही नाही. तर या कार्यकर्त्यांनीच मला पुन्हा सगळ्यांना सांगितलं की साहेब आता इथं थांबून काही मजा नाही आहे आणि आपले काही कामं होणार नाही आहेत. ज्या पद्धतीनं दिसू लागलं होतं की मग ते हे कोणताही कार्यक्रम असो किंवा काय म्हणतो त्याला आपण, ज्या पद्धतीने हे सगळे 2 वर्ष झाले हे चालायला लागलं सगळं, त्या हिशोबाने लोकांना वाटू लागलं आता आमदारकीला खूप स्कोप होता. आमदारकीमध्ये एवढ्या कमी सीटा आल्या. महानगरपालिकेवर खूप सगळ्याची आस लागून होती, तर महानगरपालिकेचं तसं झालं. आता एक कार्यकर्ता सोडून चालला तर उद्या सगळ्यालाच भविष्य बघावं लागणार आहे. आपल्या मागं हजारो लाखो कार्यकर्ते आज आमच्या वाडवडिलापासून मागं आहेत, तर त्या सगळ्या गोष्टीला न्याय द्यावाच लागत होता. म्हणून हे सगळं प्रक्रिया झाली. बरं साहेब, तुम्ही काल बाईटमध्ये असं म्हणले तुमच्या व्हिडिओमध्ये की विकास कामाकरिता मी सत्तेत जाते, म्हणजे कुठेतरी सत्ताधारी विरोधकांची निधीमध्ये गळचेपी करत आहे का? मी हे फार क्लिअर बोललेलो होतो आणि तुमच्याच सगळ्याच्या माध्यमातून, चॅलेंजच्या माध्यमातून बोललो होतो की आम्हाला DPTCचा सुद्धा निधी मिळत नव्हता. आणि डायरेक्ट पालकमंत्री असंच बोलत होते की विरोधकांना आम्ही निधी देणार नाहीत.
असं आहे का? असं सरळ सरळच होतं, ते काय समोरच होतं. आणि मी काय ते काय असं लपून नाही आहे. मी तुम्हाला माहिती आहे, जे असते पोटात ते वकून जातो आणि बोलून जातो, जे खरं आहे तेच सांगून जातो. बरं, संजय राऊत म्हणलेले आहेत की ऑपरेशन तुडवा, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही बघा, मी काल सुद्धा माझ्या बाईटमध्ये सुद्धा सांगितलं की ते माझ्या वडिलाप्रमाणे आहेत, मी त्यांच्यावर काही बाकीचं बोलणार नाही. पण तुडवा खुडवा हे भाषा आमच्या खेडवळ टाईप इकडल्या लोकांना हे नाही. जशाला तसं उत्तर कोणी पण देतंय, सगळेच देतात आजकाल, काय विषय आहे. आणि माझ्यासाठी मी हमेशा संघर्षातून वर आलेला आहे. माझ्या वडील सुद्धा संघर्षातूनच वर आलेले आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर आता म्हणजे तिसऱ्या पिढीला सुद्धा संघर्ष करावाच लागतो. संघर्ष हे आमच्या नाळामध्ये बांधलेलंच आहे, त्यामुळे त्याच्यामुळे मी घाबरत नसतो तशा गोष्टीला काही. बरं साहेब, पावसकरांचं वक्तव्य ऐकलंय का? हे काय पाळणा घर आहे का म्हणली ती शिवसेना? नाही, इकडे मी नाही ऐकलं, त्यामुळे मी त्याच्यावर काय भाषा करू. नाही, मी ऐकलंच नाही, खरंच नाही ऐकलं. बरं, तुमच्या पक्षप्रवेशाच्या वेळेलाच त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. नाही, त्याचा अर्थच कळाला नाही मला. पाळणा घराचा आणि याचा काय संबंध येतो? आता काय मोठे मोठे माणसं असतात, ते काय काय बोलून जातात. काय आम्ही जी खेड्यातली माणसं इकडे, आम्हाला काय कळायला ती मोठ्या मोठ्या गोष्टी. बरं, शिवसेनेमध्ये कोणाचा हस्तक्षेप होता हो सर्वात जास्त? कोण्या शिवसेनेमध्ये? आमच्या ठाकरे करत नाही. नाही नाही, मी कोणावरही टीका अजिबात 1 रुपयाची करणार नाही, कारण कोणाचा मला त्रास नव्हताच, तर काय बोलू. मग तुम्ही पक्ष का सोडत आहात? अरे ठीक आहे, मी चितींना तरी क्लिअर करायला लागलो की मला कुठल्याही कोणाचाही त्रास नव्हता. उद्धव साहेबांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, मी त्याच्यावर एक सकार शब्द बोलणार नाही. राऊत साहेबांवरही मी बोलणार नाही. कोणीही माझ्यावर टीका केलं, सिनियर लीडर जे माझे आहेत त्यांच्यापैकी कोणीही टीका केली तरी मी काही बोलणार नाहीये. पण ज्या पद्धतीनं सुषमा अंधाऱ्यानं खालची पातळी गाठली मुलं, त्यामुळे माझ्या मुलालाही बोलावं लागलं. आणि खरं तर तो अजूनही त्याच मोडमध्ये होता, माझ्या त्याचं चर्चा झालेली नव्हती. तो अजूनही तिकडेच राहायच्या मोडमध्ये होता. पण आज सकाळी कळालं, दुपारून कळालं की त्याची हकालपट्टी केली पक्षातून. मी हे सांगत होतो की अरे बाबा, इतकं सोपं नाही आहे ते काय, पण त्याला वाटत होतं की ते ठीक राहील. बरं, उद्धव ठाकरे आता तुमच्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. चांगली गोष्ट आहे, करू द्या ना, काय अडचण नाही काय मला. बरं साहेब, मागच्या वेळेचा जर इतिहास पाहिला तर लोकसभेमध्ये उबाठाला भरभरून लोकांनी दान दिलं होतं. दुमत नाही बघा, ज्या त्या मतदारसंघामध्ये तो कार्यकर्ता कसा काम करतो, त्याची इमेज त्या मतदारसंघामध्ये काय आहे त्यावर अवलंबून हे निकाल असतात, असं माझं मत आहे. हे बघा, आपण किती जागा लोकसभेला उभा केल्या, त्यापैकी किती निवडून आल्या? मग असं म्हणता येईल का सगळ्याच अशा होत्या आणि सगळ्यात तशा होत्या असं म्हणता येईल का? त्या त्या परिस्थितीला त्या त्या विभागाच्या लोकांनी जे काही केलं ते त्या त्या विभागावर असतं. आता काल आमदारकीला आपण किती उभा टाकून आमदारकीला माणसं उभं केले होते, त्यापैकी निवडून किती आले? मग असं म्हणता येईल का की मग तिथं तसं नाही, इथं असं नाही? कसं आहे की ज्या त्या भागावर ज्या त्या माणसावर अवलंबून असतं की तेथे कार्यकर्ते टिकून जिथं असले तिथं नेता तयार होतो, जिथं नेते तयार होतात तिथं पक्ष वाढतो. हे सगळ्या गोष्टी समीकरण आहेत, एकामागे जोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकच त्याचा अर्थ असा एकच काढू नये असं माझं मत आहे. बरं साहेब, उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कसं होतं? नाही, अतिशय सज्जन माणसं आहेत. मी त्यांच्याबद्दल एक चकार सुद्धा शब्द बोलू शकत नाही आणि मला बोलायचा अधिकार सुद्धा नाही. बरं, 4 वर्षातले तुमचं दुसरं बंड म्हणावं लागेल आता. माझं तर हे म्हणजे पहिलीच वेळ आहे आणि ते पण मी तुम्हाला सांगितलं की मी कशामुळे केलंय. आणि तुम्हाला सगळ्याला माझं तरी असं मत आहे की तुम्ही मान्य करा की ही कामं होत नव्हते. अक्षरशः आम्ही जर एखाद्या कार्यालयात गेलो तर तिथं सुद्धा हो 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 म्हणून चाल पुढच्या लोनाला पण आमच्या कार्यकर्त्याची कामं होत नव्हते, सर्वसामान्य माणसाची कामं होत नव्हते. आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये बऱ्याचदा त्यांना वेटीस धरलं. पुष्कळदा माझ्या एवढं तर कोणीच बैठकी घेतलेल्या असतील, कोणीच अजून त्या अधिकाऱ्याला एवढं वेटीस धरलं नसेल, पण इतकं करून सुद्धा रिझल्ट मिळत नव्हते. मग त्यात तेच ते रोजच्या रोज म्हणल्याच्यानंतर थोडंसं माणूस पॅनिक होतो. असं बोलले जाते साहेब की तुमच्या बंडामध्ये जी लीड जी आहे ती परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलेली आहे. नाही, असं काहीही नाही, कोणीही लीड वगैरे काही केली नाही. सगळ्याच एकच दुखणं आहे की आपले कामं होत नाहीत, आपल्याला निधी मिळत नाही, याच्यापेक्षा दुसरं कोणतंही कारण नाही आहे असं माझं मत आहे. उर्वरित 3 खासदार तिथं राहायचं काय कारण आहे? कोणते 3 खासदार? ठाकरे गटाचे. काय मग त्यांना माहित आहे. त्यांचं कसं असते की मुंबईमधले माणसं आहेत, मुंबईमधल्या माणसाला फार काही निधीचं किंवा लोकांचा त्रास वगैरे काही नसतो. जिथं नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, तिथं सरासरी हे सगळं वार्डातले मेंबरच कामं करतात. आमचा सगळा भाग हा खेडोळ भाग आहे. त्यामुळे कसं आहे की इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची ओरड असते, लोकांची गरज असते. लोक लाईट गेली तरी अक्षरशः रोज मला कमीत कमी 50 फोन असतील लाईटच्या संदर्भातले. आता ते माझं काम असेल का? एका खासदाराचं काम असू शकते का? पण आम्ही तितकं त्या
छोट्या छोट्या लोकांपर्यंत आम्ही जुळलेले आहोत, ग्राउंड रूटवर काम करतो आम्ही, सरपंचकीपासून या खासदारकीपासून आलेलो आहोत. त्यामुळे या लोकांची मला नीट माहिती आहे काय आता काय नाही, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. कुठं चुकलंय उद्धव ठाकरेचं? अजिबात नाही, मी त्याला चुकीचा माणूस आहे असं कधीच म्हणणार नाही. अतिशय भोळाभावडा माणूस आहे आणि राजकारणाचा खरं तर पिंडच नाही त्यांना, असं माझं मत आहे. आणि भोळाभावडा माणूस आहे, आमच्यावर खूप प्रेम केलं, सगळ्यावर खूप प्रेम केलं. बिलकुल कोणीही आमच्यापैकी 6 पैकी माणूस त्यांना कधी दोष दिला असं होणार नाही. बरं, या पूर्ण निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या दिवशी नांदेड सोडलं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सातत्याने मिलिंद नार्वेकर, कृष्ण आष्टीकर यांच्या संपर्कात होते. मी काय म्हणतो की मी सुद्धा तुम्हाला सांगतो, मी ज्या दिवशी तुम्ही मला फोन केला त्या दिवशी सुद्धा मी मतदारसंघातच होतो. त्या दिवशी रात्रीला मला हे सगळ्या गोष्टीची घटनाक्रम झाला आणि आम्ही 5-6 जणांनी ठरवलं की आपण कुठेतरी बसून बोललो पाहिजे. आणि आम्ही बसून बोलतच होतो. तेवढ्यामध्ये राऊत साहेबांनी वेगवेगळ्या वल्गना केल्या, वेगवेगळ्या गोष्टीची शिवीगाळ केली आणि मला तरी काही वाटलं नाही. मी तुम्हाला आत्ता सांगतो, प्रांजळपणाने सांगतो की मला राऊत साहेबाचा कधी राग आला नाही, कारण राऊत साहेबांनी सुद्धा मला खूप चांगल्या पद्धतीनं मला हमेशा मार्गदर्शन केलं. माझे मार्गदर्शक आहेत ते, माझ्या वडिलांप्रमाणे आहेत ते, मला नाही वाईट वाटलं. पण आमच्या सोबत्यात जे बाकीचे होते ते त्यांचं असं मत झालं होतं आता की बाबा यांना जर आपली तिथं हेच नसेल आणि आपला जर म्हणजे तिथं जाऊन सुद्धा मान सन्मान जर नसेल आणि त्यांचं असंच मत असेल तर आपण तसं केलेलंच बरं. आणि ते उठून सरळ डायरेक्ट त्यांनी एक निर्णय घेतला आणि त्यामुळं मला त्या पद्धतीनं त्यांच्यासोबत राहावं लागलं. बरं साहेब, समजा नागेश पाटील आष्टीकर जर इथंच राहिले असते तर या विधान परिषदेच्या निवडणुकीत किती फरक राहिला असता? तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याचे सगळे साक्षीदार असाल. मी या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या स्थितीत होतो, म्हणजे कृष्णा पाटील अतिशय चांगल्या स्थितीत होते आणि तुम्हालाही माहिती आहे की सगळ्याला घाम फुटून निघाला होता. मी प्रत्येक गोष्टीला उत्तरास उत्तर चालू होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यासोबत लोक जुटले होते. पण एक गैरसमज, एक वेगळा संदेश, मग महाविकास आघाडीने घेतलेलं पाऊल, उचललेलं पाऊल, हे सगळ्या गोष्टीला वेगाने जोर आला. ऐन टायमावर ज्यावेळेस मी इथं असायला पाहिजे होतं त्यावेळेस मी इथं नसल्यामुळं हे सगळ्या घटना घडल्या. बरं साहेब, अगदी शेवटच्या टप्प्यात आपली मुलाखत मी घेत आहे की पहिला फोन तुम्हाला कोणाचा आला होता आणि तो काय तारीख होती? नाही आता तारीख माझ्या हे नाही, पण ज्या दिवशी तुम्हीच तारीख विचारून बघा, म्हणजे काढून बघा तुमच्या फोनमध्ये आता, कारण माझं डोकं आता बंद आहे. पण तुम्ही ज्या दिवशी मला म्हणले होते, मी तुम्हाला म्हणलो होतो की मी माहूरला आहे, ते खरं होतं. आणि त्या दिवशी मी माहूरलाच होतो. मी तुम्हाला म्हणलो होतो की मी रात्रीपर्यंत परत येईल आणि नांदेडला येईल. पण त्याच दिवशी रात्रीला मला आमची बैठक सुरू झाली आणि मी तिकडे गेलो. कुठे झाली होती बैठक? ते आता जाऊ द्या, ती कुठे होऊ दे, काही नाही, मी त्यावर काही कॉमेंट करणार नाही. बरं, काही आहे का हिंगोलीला मंत्रीपद वगैरे? नाही बघा, आम्ही मंत्रिपदाच्या लालचीनं कुणीही गेलेलं नाही आहे. काही वल्गना कुठलेही असू द्या, फक्त विकास झाला पाहिजे, निधी मिळाली पाहिजे, अधिकाऱ्यावर आपली पकड असली पाहिजे, गोरगरीब जनतेचे कामं झाले पाहिजेत, ह्या दृष्टिकोनातून आम्ही गेलो. बाकी कुठलंही एकाही माणसानं चकार बोललेलं नाही. हे मीडियामध्ये आहे की आता कोणतरी मग याला मंत्रिपद देणार, एक मंत्रिपद देणार, इकडे एक देणार, तिकडे नाही, असं काहीही ठरलेलं नाही आहे. राज्यमंत्री आहे काही संजय जाधव करू शकतील, काय सांगता येत नाही. शिंदे साहेबाचा तो विषय आणि शिंदे साहेबाला जर वाटलं तर एखाद्याच करू शकतील, काय अडचणीच नाही आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काय फरक आहे? नाही बघा, नेतृत्व दोघे जण मोठे माणसं आहेत, नेतृत्व आयुष्यभर झालं तरी नेतृत्व करतायत, लोकांना सांभाळत आहेत. पण एकनाथ शिंदे साहेबाचं जरा स्ट्रेट फॉरवर्ड राहते, हमेशा ग्राउंडवर असतात आणि छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला वेळ देतात आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं टाकतात. मग कोणतीही बाजू असो, अशी असो का तशी असो, पण त्या खंबीरपणे उभं टाकतात. हे सर्व लोकांना माहिती आहे. नेमकं कोणाचं चुकायलं शिवसेनेमध्ये, उद्धव की आदित्य ठाकरे? का तुम्ही आदित्य ठाकरे बद्दल मी काही बोलू शकणार नाही, पण उद्धव साहेबांची तब्येतच ठीक नसते त्यामुळे त्यांचं साहजिक आहे आणि सगळेच लोक आम्ही समजून घेऊ शकतो त्यांना. आणि पण एक गोष्ट खरी आहे, पण आता हे झालं त्यांचं कारण आहे, नक्की आहे, आम्हाला सगळ्याला त्याच्याबद्दल चिंता सुद्धा आहे. पण जसं पाठबळ लोकांमध्ये कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं टाकलं पाहिजे, ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी लढवल्या पाहिजे, तसं कुठं ना कुठंतरी होताना दिसत नाही, एवढी गोष्ट नक्की आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बातचीत केली आहे.
हे होते नागेश पाटील आष्टीकर, ज्यांनी आत्ताच आपल्याला पूर्ण मुलाखत ही दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी फक्त विकासासाठी जे आहे ते शिंदे गटामध्ये गेलेलो आहेत, आमचे कामं होत नव्हते. तसेच त्यांनी आपल्यावर ज्या झालेल्या टीका आहेत त्याच्या देखील विरोधकांना उत्तरं दिलेली आहेत. मी कोणावरही वैयक्तिक टीका करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.